की मी सौ माधवी अविनाश राजूरकर पद्मावती नगरमध्ये राहते 18 ते 20 वर्षापासून आणि माझे 3 टर्म झालेले आहे आणि काँग्रेस पक्षानेच मला पहिल्यांदा उमेदवारी दिली आहे या भागातनं. वार्ड नंबर आता सध्या तो 1 आहे, तो आधी 4 होता आणि ह्या 4 भागात मी भरपूर कामं केली आहे. म्हणजे बेसिक सुविधा जसं गटर लाईनचं काम असो किंवा स्वच्छता असो, महिलांचे काही प्रॉब्लेम असो, त्यांचे घरगुती भांडण असो, ते सुद्धा मी सोडवलेले आहे. आणि त्यामुळेच मागच्या वर्षी 3 ते 4 वर्ष आधी माझ्या वार्ड नंबर 4ला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. आणि तो जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारामधून मी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये फिल्टरची मशीन लावलेली आहे. कारण तिथे पाणी प्यायलासुद्धा मुलांना म्हणजे दूषित पाणी पित होते आणि मॅडमचं खूप वेळा बोलणं झालेलं होतं की मॅडम मशीन बसवून द्या, मशीन बसवून द्या. पण माझा वार्ड नसतानासुद्धा मी त्या वार्डामध्ये मशीन बसवून दिली आहे मुलांकरता. आणि माझा कॉन्टॅक्ट भरपूर चांगले असल्यामुळे मला दुसऱ्याही वार्डातले फोन येतात आणि मी खरंच आत्मीयतेने काम केलं आहे 15 वर्ष. माझं घर समजून हा वार्ड नाही तर माझं घर समजून मी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनात मी खूपच म्हणजे लोकप्रिय आहे. पण मी स्वतःची स्तुती म्हणून नाही करत आहे, तुम्ही कुणालाही विचारू शकता. आणि माझं काम खूपच चांगलं आहे आणि लोकल लेवलवर काम आहे, अगदी ग्राउंड लेवलवर काम आहे. आणि मी पक्षासोबत 15 वर्ष झाले खूप प्रामाणिक आहे. मी कधी दुसऱ्या पक्षात गेली नाही किंवा पक्ष बदललेला नाही आहे. आपलं विधानसभेचं असो, लोकसभेचं असो, मनापासून मी काम केलेलं आहे. आणि यावेळेस आमचे आता बर्वे साहेब आहे, ते सुद्धा निवडून आले. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. बर्वे साहेबांसाठी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि पक्षाने सुद्धा मला नेहमी वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षाचे सुद्धा मी खूप आभार मानते. आणि आज यावेळेस आता आमचा वार्ड नंबर 4चा 1 नंबर झालेला आहे. 4चे 2 भाग झालेले आहे, 1 आणि 2. ते 1मधून मला पक्षाने तिकीट दिली आहे. तर माझे 1मध्ये सर्व मी रस्ते वगैरे झाडाच्या दोन्ही भागाला झाडे लावली आहे, मी संपूर्ण केली. आणि गटर लाईनीसाठी सुद्धा आम्ही जे आमदार आहेत 3 टर्मचे, तर त्यांनासुद्धा मी बऱ्याच वेळा प्रपोजल दिली आहे. आणि गटर लाईनचे पैसे सँक्शन झालेले होऊ शकते, 2-3 महिन्यात काम इथे चालू होईल. तर मला तेवढंच महत्त्वाचं आहे गटर लाईनचं काम. आणि बाकी सगळ्या सुविधा मी दिलेल्या आहे. फक्त माझ्या पद्मावती नगरच्या गार्डनचं थोडं काम थांबवलेलं आहे. आता त्यासाठी सुद्धा मी नंदनवार साहेबाचा खूप पाठलाग केला आहे. आणि माझ्या कॉलनीतल्या बाया वेळोवेळी मी जवळजवळ 8 ते 10 वेळा जाऊन आली आहे. पण सरांनी आज करतो, उद्या करतो, लोकसभेचं उद्या, विधानसभेचं उद्या, असं करत करत मला खूप खेळवलं आहे. आणि शेवटी माझं काही काम इलेक्शन होईपर्यंत केलेलं नाही आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा मी खूप प्रयत्न केले आहे. आज आमचा योगा ग्रुप आहे पद्मावती नगरमध्ये, मी सगळ्या बायांना घेऊन चालते. आणि त्यासाठी सुद्धा मी सरांना खूप वेळा म्हटलं आहे, प्रशासनाला, की बा सर आमच्या इथे गार्डनमध्ये भरपूर साप निघतात, सापाची पिल्लू निघतात, तर मला योगा शेड करून द्या. हो आज करतो मॅडम, उद्या करतो. आता त्यांचं काय आहे का नाही मला नाही माहिती, पण त्यांनी माझ्या प्रश्नाचं किंवा याचं कधीच उत्तर नाही दिलं आहे. मी लेखी अर्जसुद्धा दिले आहे, तरी माझ्या अर्जावर सुद्धा त्यांनी काम नाही केलं आहे. पण माझा प्रयत्न हाच राहील का मी निवडून आल्यावर पहिले त्यालाच प्राधान्य देईल. आणि जे आपले लोकांच्या समस्या घडत राहील त्याला मी प्राधान्य देईल. मला मी काम करू इच्छिते. बीजेपीचे उमेदवार असा प्रचार करत आहेत की कोणतीही बटन दाबा आम्हीच निवडून येणार, हां, काय सांगाल? आता त्यांनी जर असं म्हटलं की कोणती बटन द्या आम्ही निवडून देऊ, तर हा लोकशाहीचा अपमान आहे. जर आज आपण लोकशाही आहे इथे, तर ही हुकुमशाही झाली. आज जर विचार करा तुम्ही, हुकुमशाही आली. जर प्रत्येकाला आपलं मत मांडायचं, जर तुम्हाला निर्णय नाही घेता आला, तर आपण इथे स्वतंत्र होऊन काय फायदा? स्वातंत्र्याचा आपल्याला काही फायदाच नाही ना. इथे आपल्याला लोकशाही पाहिजे ना, आपल्याला हुकुमशाही नाही पाहिजे ना. लोकशाही राहिली तर प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा, त्याला अर्ज करण्याचा, त्याला आपल्या जे मनात आहे ती प्रतिक्रिया बोलण्याचा आपल्याला अधिकार संविधानाने दिला आहे ना. मग त्या संविधानाचं काय महत्त्व राहील? ह्या संविधानानेच तर आम्हाला बायांना आरक्षण दिलं आज, म्हणून आम्ही इथे आहो ना. बाया प्रामाणिक असतात ना, आणि ही प्रामाणिकता केव्हा कामी येईल? तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हे बोलणं खूप चुकीचे आहे. आणि ह्या मार्गाने, ह्या वाम मार्गाने जर निवडून येईल तर हा लोकशाहीचा अपमान आहे. लोकशाहीला म्हणजे तुम्ही डमी करत आहे, असं होणार आहे. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मी हेच आवाहन करणार आहे की तुम्ही मी मागचे टर्म नाही म्हणत आहे, ह्या टर्मचे जे माझे 5 वर्ष मी दिले आहे ते मी प्रामाणिक तुमच्याकडे वेळोवेळी गेली आहे. असं नाही आहे माझं की मी निवडून आली ना घरी बसली ना मग गेलीच नाही. मी प्रामाणिकपणे त्यांना प्रत्येक प्रश्न सॉल्व केलेला आहे. कुठलाही प्रश्न असो, रात्री 10 वाजता फोन येऊ किंवा सकाळी येऊ, मी त्यांना प्रत्येक वेळेस मदत केली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी हे 4.5 वर्ष माझे लक्षात घ्यावे. वेळोवेळी कुदलेले लोक, आता आम्ही कामं केले,
यांना लक्षात न घेता त्यांनी माझी प्रामाणिकता पाहावं आणि मी किती मनापासून काम केले आहे तर यांनी ते पाहावं आणि मग मला त्यांचे अमूल्य मत द्यावं, एवढीच मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी अविनाश राजूरकर. माझी मिसेस सौ माधवी अविनाश राजूरकर वार्ड नंबर 1मधून काँग्रेस पक्षातर्फे उभी आहे. आजपर्यंत गेली 15 वर्ष झाली मी बघत आहे, ती जनतेसाठी खूप झटते. प्रत्येक फोनाला किती जाते, त्यांची कामं तळागाळातली कोणतीही कामं असू दे तिथं उभं राहून करून घेते. आणि बरीचशी कामं अशी असतात की ज्या ठिकाणी आमदार लोक किंवा खासदार लोक हे करू शकत नाही, तिथं ग्राउंड लेवलचा जो तुमचा नेता असतो किंवा कॉर्पोरेटर किंवा मेंबर असतो, ही कामं त्यालाच करावी लागतात. त्यामुळं पक्षाकडं न बघता, म्हणजे बी जे पीचा आहे, मी कट्टर बी जे पीचा आहे, मी काँग्रेसचा आहे, हे न बघता, कारण का तुमची कामं करायला मोदी किंवा सुरेश भोयर किंवा केदार साहेब नाही येणार. ग्राउंड लेवलचे जे कोण कार्यकर्ते असतात की आमच्या घरी गाय मरून पडली, कुत्रं मरून पडले, खूप वास येत आहे मॅडम, गटर चोकअप झालं आहे, ही कामं करायला तुमचा ग्राउंड लेवलचाच नेता येतो. त्यामुळं माझी अशी सर्वांना मतदारांना नम्र विनंती आहे, या दोन्ही तुलना करून आपण आपले अमूल्य मत सौ माधवी अविनाश राजूरकर यांना काँग्रेस पक्षाला देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. बहुत बढिया.